तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन. पराभवाने माणूस संपत नाहीये, परंतु जो प्रयत्न करत नाहीये तो मात्र नक्की संपतो. इथे नक्कीच आपल्याला पाहायचं आहे की कोणता संघ मात्र ज्या जखमा झालेल्या आहेत त्या जखमांना इथे मलम लावेल. कारण की इथे मात्र जर तुम्ही चांगली कामगिरी केली तर अंबिवलीकर चषकामध्ये देखील सुनेरी अक्षरामध्ये तुमचं नाव कोरलं जाईल. जाऊया मॅचकडे. दोन्ही संघांना आपण देऊया हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्रीराम स्पोर्ट कोंढिरी संघ टॉस गमावून क्षेत्ररक्षण करत आहे आणि मामलोली संघाला आमंत्रित केलंय फलंदाजी करण्यासाठी. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल बिग अपील. पंचांगणे कटाक्ष टाकलं जात आहे. अशाच प्रकारची रणनीती तुम्हाला देखील पाहायला भेटेल. दोन्ही बाजूला आक्रमकता नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. अंबिवलीच्या या मैदानावरती नीम का पेड़ किसी चंदन के पेड़ से कम नहीं है और अंबिवली का यह मैदान ईडन गार्डन से भी कम नहीं है. दशरथदादा पाटील, आनंददादा पाटील यांच्या वतीनं साकारलेला अध्ययदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला भेटत आहे. बॅक टू बॅक दुसरा या ठिकाणी अपील आपल्याला पाहायला भेटलाय. अस्त्र शस्त्र इथे नक्कीच टाकले जातील आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आनंद जो मात्र या ठिकाणी सज्ज झालाय. अर्जुनाप्रमाणे अस्त्रशस्त्र घेऊन आलेला आहे. भेदक मारा केला जाईल. क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रामध्ये रणसंग्राम आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. पुढचा बॉल आनंद इथे ड्राईव्ह केलाय. त्या ठिकाणी लॉंग ऑन हो 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे. चित्त्याच्या चपळाईनं अगदी चेंडू त्या ठिकाणी कलेक्ट केलाय. हातामध्ये जणू काही या ठिकाणी तोफेचा गोळा थांबवलेला आहे का काय अशा प्रकारचे चित्र इथे मात्र निर्माण झालेले आहे. जिंदगी है तो ख्वाब है, ख्वाब है तो रास्ते है, रास्ते है तो मंजिले है और मंजिले है तो फिर मैं हूं ना. अशा प्रकारचं हे क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटले. क्षेत्ररक्षण आदू त्या ठिकाणी होते. आदिनाथ धावसंख्या 1 धाव धावफलकावरती आहे. इथे चॉप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी हो कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक थोडीशी बंबलनेस झाली आणि 1 धाव इथे मात्र नक्कीच मिळाली. धावांसाठी संघर्ष नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. दोन्ही संघाकडे तीच कॅलिबरी तीच क्षमता ठासून ठासून भरलेली आहे. रवी पाटील, नारायण भोईर आणि श्री सदा पाटील आपण मंचावरती या. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. इथे मात्र आपण पाहू शकता या जास्त काही धावा तिथे मिळणार नाहीयेत कारण की घोषांकित क्षेत्र आहे. एकच धाव इथे मात्र मिळेल. धावसंख्या पोहोचते 3 या आकड्यावरती. आतापर्यंत आपण पाहिलं तर मुकेश आणि प्रकाश हे पारस हे दोघे जण या ठिकाणी खेळत आहेत. स्ट्राईकला आपण पारसला पाहू शकतोय. आता प्रकारे कुठल्याही प्रकारे मोठा फटका खेळू देत नाहीये आनंद. इथे मात्र आपण पाहू शकता या खेळण्याचा प्रयत्न होता. बॅक टू दी बॉलर. फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवलं आणि पाहता पाहता पहिलं षटक देखील या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. काय जबरदस्त बॉलिंग नक्कीच आपल्याला पाहायला भेटली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येत 3 धावा धावफलकावरती आहेत. जिंदाबाद स्थिती जरूर आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये विकेट गमावलेला नाहीये. एखादं षटक येईल त्या षटकामध्ये चांगल्या धावा इथे नक्कीच जमवू शकतील. परंतु हे कार्य आता नक्कीच करावं लागेल कारण की ज्या वेळेला तुम्ही खेळपट्टीवरती असता त्यावेळेला तुम्हाला चेंडू मात्र कुठेतरी व्यवस्थित दिसणं फार गरजेचं आहे. श्रीराम स्पोर्ट कोंढिरी संघानं आज या क्रीडा नगरीवरती टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो घेतलाय तो अगदी फलदायी साबित होत असताना आपल्याला पाहायला भेटत आहे. आता मात्र या मैदानावरती आपण पाहिलं तर हवेचा वारा संत गतीने वाहत आहे. समुद्र सपाटीपासून उंच असे मैदान आपल्याला पाहायला भेटत आहे आणि वारा इथे कुठेतरी खेळाडूंच्या अंगाला स्पर्श होऊन जणू काही त्यांच्या अंगामध्ये ऊर्जा निर्माण करत आहे. फुलटास बॉल होता त्या ठिकाणी भिडकावून दिला परंतु अगदी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले होते परंतु झेल काही कॅरी करू शकले नाहीये. प्रयत्न एफर्ट मात्र 100% होतं. तिथे मात्र फायदा झाला नाहीये. अगदी कमरेपर्यंत हा बॉल नक्कीच आपल्याला पाहायला भेटला. कमरेच्या वर नक्कीच पंचा हा चेंडू यस नो बॉल आहे कारण की पंचांनी त्या ठिकाणी थोडंसं सांकेतिक चिन्ह दिलं होतं आमच्यापर्यंत. मुकेश गायकर सरांना आपण पाहू शकता. प्रवीण विषय सर देखील आहेत.
आणि हा असेल फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, हा आहे फ्री हिट. सचिन जो मात्र गोलंदाजी मार करते. सचिन बॅटची तिथे मात्र जलेबी नमक. सचिन याचा आपण जर विचार केला ना तर या खेळाडूमध्ये गुणवत्ता ठासून ठासून भरलेली आहे आणि अर्धशतकीय खेळी देखील तो करू शकतोय. परंतु सध्या तरी गोलंदाजी मार्कवरती आपण त्याला पाहू शकताय. गाडीची काच. हो इथे खरा बॉल आणि एका टप्प्याने चेंडू 4 धावांसाठी. नो प्लस वन. पंजा धावपलकावरती. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिली तर 11 धावा आहेत आणि हा फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. आणि या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये आनंदच्या चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. 3 धावा खर्च केल्या आनंदनं, परंतु सचिन इथे मात्र चुका करतोय. ज्या सचिनच्या बाबतीत आपण विचार करतो सातत्याने चर्चा देखील सुरू होती. त्याच्याकडे ती क्षमता आहे, क्वालिटी आहे. गोलंदाज इथे मात्र नक्कीच रिप्लेस झालेला आहे, कारण की सातत्यानं सलग 2 नो बॉल त्याने हाताळले. त्या अनुषंगाने 2 बीमरचे चेंडू हाताळले होते सचिन. अगदी ज्याच्याकडून अशा प्रकारची अपेक्षा कदाचित श्रीराम स्पोर्ट खोंढिरी संघाला देखील नसावी. हे क्रिकेट आहे, क्षणाक्षणाला रंग बदलणारा हा खेळ असतो. आणि हा असेल फ्री हिट. गोलंदाजी मार्कवरती कपिल. फ्री हिट कंटिन्यू आहे. इथे चांगला फटका आपल्याला पाहायला भेटला. या गॅपमध्ये आहे, परंतु लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती अगदी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं. आपल्या संघासाठी काही धावा तिथे मात्र नक्कीच वाचवलेले आहेत. धावसंख्या पोहोचली आहे धावपलकावरती. धावा 13 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. आतापर्यंत चांगली बॅटिंग, अगदी रक्षात्मक क्रिकेट मुकेश आणि पारस या दोघांच्या वतीनं पाहायला भेटत आहे. मुकेश तिथे मात्र आपण पाहिलं तर हात खोलण्याचा प्रयत्न करतोय. एक चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटले. आपल्या वैयक्तिक 10 धावांवरती तो बॅटिंग करतोय. त्याच्या सोबतीला पारस देखील थोडासा प्रयत्न त्या ठिकाणी त्याचा देखील आहे. कपिल पुन्हा एकदा सज्ज झालाय. ओ इथे मात्र आपण पाहू शकता हा बॉल, आणि इथे मात्र विकेट किपरच्या हातातून थोडीशी फंबलनेस झाली आणि त्याचाच फायदा इथे मात्र झाला. एक धाव इथे धाव फलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. 14 धावा. बाईच्या स्वरूपात ही धाव मात्र नक्कीच मिळाली. कपिल पुन्हा एकदा सज्ज होईल. डेड बॉल पंजांचा इशारा, कारण की थोडासा पावलांचं समीकरण इथं मात्र कपिलच्या वतीनं चुकताना आपल्याला दिसलं. आणि हे घडत असतं, टेनिस क्रिकेट असो इंटरनॅशनल क्रिकेट असो, अशा प्रकारचं समीकरण आपल्याला पाहायला भेटत असतं.
पुन्हा एकदा सज्ज झालाय कपिल. हो, इथे मात्र स्ट्रोक ऑफर केला नाहीये त्या ठिकाणी पंचांचा नो बॉलचा इशारा. इथे जर आपण पाहिलं ना तर ही मॅच गमावली तर अगदी दुर्दैवी पराभूत व्हावं लागेल श्रीराम स्पोर्ट कोंडिरी संघाला. कारण की आपण पाहिलं असेल की अशा प्रकारच्या चुका ना भूतो ना भविष्यातही आपल्याला पाहायला भेटत आहेत. आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं खूप चुका त्यांच्या वतीनं झालेल्या आहेत. आणि सर्वाधिक आपण पाहिलं तर नो बॉल या ठिकाणी त्यांनी हाताळलेले आहेत. फटका इथे फसलाय. चेंडू विकेट एरियामध्ये आहे. एका टप्प्याच्या साहाय्याने चेंडूवरती क्षेत्ररक्षक आलेले आहेत. एकच धाव मिळेल. धावसंख्या पुढे चालली आहे. धावपलकावरती 16 धावा. पहिल्या फेरीतील शेवटची लढत आपल्याला पाहायला भेटत आहे. जो जिंकेल तो द्वितीय फेरीमध्ये प्रवेश करेल आणि मठ्याई कुंदे संघाच्या अगेन्स्ट द्वितीय फेरीमधील ती मॅच आपल्याला पाहायला भेटेल. 16 धावा धावपलकावरती आहेत. मुकेश जो मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. गोलवाटप्याचा बॉल त्या ठिकाणी ड्राईव्ह केलाय. चेंडू अगदी 30 सर्कलच्या थोडासा बाहेर होता. एकच धाव मिळते त्या ठिकाणी. धावसंख्या पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. इथे एखादं षटक आलं आणि त्या षटकामध्ये काही धावांचं जर पाऊस पडला तर खऱ्या अर्थानं चांगली धावा इथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. आणि तो प्रयत्न इथे मुकेश आणि पारसचा असावा. फटका फसलाय त्या ठिकाणी आणि विकेट किपरनं कुठल्या प्रकारची चूक केली नाही. आणि इथे मात्र पारसचा खेळ समाप्त झालेला आहे. बॅक टू द डगआउट. पहिला धक्का. पांडुरंग मामा यांचा स्टेजवर आगमन. लहरों की खामोशी, समंदर की बेबसी ना समझना है नादान, जितनी गहराई अंदर है बाहर उतना तूफान बाकी है. आपण जर विचार केला तर मामनुली संघाकडे देखील फलंदाजी आहे, क्षमता आहे. परंतु या क्षमतेची कुठेतरी कसून परीक्षा श्रीराम स्पोर्ट कोंडिरी संघाच्या वतीनं घेतली जात आहे. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये आनंद. आणि गोलंदाजी मार्कवरती देखील परिवर्तन झालेले आहे. चंदन जो मात्र फलंदाजीसाठी आलेले. गोलंदाजी मार्कवरती आनंद. इथे मात्र आपण पाहू शकता हलक्या हाताने खेळलेला बॅकवर्ड पॉइंट आणि कव्हरच्या तिकडे मात्र चेंडू आपल्याला पाहायला भेटलाय. हो हो, काय जबरदस्त त्या ठिकाणी अगदी फेकी थोडीशी आपल्याला खराब पाहायला भेटली मयूरच्या वतीनं. परंतु त्या ठिकाणी अगदी चेंडूला अगदी जबरदस्त हातामध्ये गारद केला, सामावला. चांगलं क्षेत्ररक्षण आनंद जो मात्र तिसरं षटक हाताळत असताना आपल्याला पाहायला भेटत आहे. धावसंख्या 18 धावा धावपलकावरती आहेत. हो, इथे मात्र जबरदस्त बॉल. काय बॉल आहे त्या ठिकाणी. बॅटचा फ्लो त्या ठिकाणी येण्या अगोदरच चेंडू अगदी निसटून गेला. त्या ठिकाणी जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला. चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटत आहे. धावसंख्या देखील 18 धावांवरती थांबलेली आहे. ती देखील आपण पाहू शकताय. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. लाजवाब गोलंदाजी इधर नक्कीच आपण पाहू शकताय. नसीब और क्रिकेट का खेल काफी खतरनाक होता है. पल में राजा पल में भिकारी बना देता है. कमबॅक या ठिकाणी झालं. बघा मागील षटकामध्ये जी भरपाई आहे पुन्हा एकदा या षटकामध्ये भरून येत आहे. इथे मात्र आपण पाहू शकता काय घडेल. तिथे मंकड विकेट घेण्याचा प्रयत्न होता. असाच विकेट आपण जर पाहिला तर ज्या वेळेला इंग्रज आपल्या या
धर्तीवरती होते भुज या गावामध्ये. तिथे इंग्लंडनं मात्र आपल्या भारतीय संघाचा विकेट घेतला होता. त्यानंतर परत फेड अश्विननं देखील केली होती. या इंटरनॅशनलच्या जगामध्ये अश्विननं कमाल केला होता आणि ती परत फेड आपल्याला पाहायला भेटली. फुलटास बॉल त्या ठिकाणी मिड विकेटला क्षेत्ररक्षक. हो इथे आपण पाहू शकता फटका थोडासा अगदी मिड विकेटच्या मध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटला. परंतु पाहता पाहता 2 धावा इथे मात्र नक्कीच पाहायला भेटल्या. चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण नक्कीच पाहू शकताय. आणि पंचांचा इशारा नो बॉल. उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. मला वाटतं या ठिकाणी आपण पाहिलं तर अगदी खोलवर टप्प्याचा मारा करण्याचा प्रयत्न श्रीराम स्पोर्ट कोंढिरी संघाच्या वतीनं सातत्यानं होत आहे आणि त्या अनुषंगाने अशा प्रकारचे चेंडू ते हाताळत आहेत. परंतु त्यांना देखील ठाऊक आहे की शॉर्ट प्लेन चेंडू म्हटलं की फलंदाजांना मोठी पर्वणी असते. एखादा नो बॉल जरी गेला तरी पुन्हा एकदा कमबॅक करता येईल आणि ते केले देखील. इथे पहा कमबॅक, काय जबरदस्त जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला भेटत आहे. जीत के खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा वो खून चाहिए, या आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये, परंतु चुकांना जर तुम्ही दुरुस्ती केली तर तुमच्यासारखा कोणी नाहीये. श्रीराम स्पोर्ट कोंढिरी संघ चुका करतोय देखील आणि त्याची भरपाई देखील मैदानाच्या आतमध्ये होत आहे. इथे आपण पुन्हा एकदा बॉल जबरदस्त पाहू शकताय. काय जबरदस्त बॉलिंग आहे. पूर्णपणे या प्रश्नाचं उत्तर नाहीये फलंदाज आनंदकडे. चंदन त्या ठिकाणी आहेत. पूर्णपणे चारही मुंड्या छित्त केलेल्या आहेत. आपल्या वैयक्तिक 2 धावांवरती चंदन आतापर्यंत खेळत आहे. संघर्षाची पराकाष्ठा आपल्याला पाहायला भेटत आहे. इथे देखील आपण पाहू शकता सलगचा 3रा बॉल इथे मात्र डॉट काढलेला आहे. वड बॉलिंग. थाली में नहीं दी जाती है परिंदों को आसमान में उड़ने की, ये तो खुद ही तय कर लेते हैं मंजिल आसमान की. आणि आपण घेऊया या दरम्यान ड्रिंक्स ब्रेक, कारण की आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे आणि आपण ड्रिंक्स ब्रेक घेऊया आणि दरम्यान आपण थोडासा वेध घेऊया. या मॅचचं समीकरण नक्कीच आपण पाहूया. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झालेला. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावपलकावरती 21 धावा आहेत. मुकेश केली पाठी ना जाऊया कला. थँक्यू डीजे आकाश.
आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थिती ह्या तुम्हाला उद्ध्वस्त करायला येत नसतात, तर ते तुमच्यामधील क्षमता आणि ताकदीची ओळख करून देण्यासाठी येत असतात. आज खऱ्या अर्थानं नक्कीच ही क्षमता क्वालिटी दाखवण्याची वेळ आहे मैदानाच्या आतमध्ये मामनुली संघाची. कारण की श्रीराम स्पोर्ट कोंडेरी संघानं जबरदस्त कठीण परिस्थिती निर्माण केलेली आहे. 21 धावा धावपलकावरती आहेत, 3 षटकं समाप्त झालेली आहेत आणि चौथ्या षटकासाठी रोहित गोलंदाजी मार्कवरती. ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला भेटला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, थोडीशी बंबलने झाली. एक धाव तिथे मात्र 2 धावा पाहायला भेटल्या. धावसंख्येत भर होतोय, धावसंख्या पोहोचली आहे धावपलकावरती 23 या आकड्यावरती. आता मात्र खोलवर टप्प्यांचा या ठिकाणी पण पाहिलं तर वेध घेण्याचा प्रयत्न केला जातोय. हाय बॅक क्लिप शॉट खेळले जात नाहीये, कुठेतरी फ्रंट फूटचा वापर केला जातोय. रक्षात्मक स्ट्रोक जे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटत आहेत. हो, इथे मात्र आपण पाहू शकताय हा बॉल वाईट बॉल, पंचाचे दोन्ही हात समांतर, बिना पाहिल का घुंगरू बसतावा. धावसंख्या पुढे चालली आहे 24. रोहित 24 धावा धावपलकावरती आहेत. फारस आणि ओ इथे आपण पाहू शकता ओ जबरदस्त फटका, परंतु अगदी वेग मात्र कमी घेतलाय चेंडूने. अंतिम क्षणापर्यंत चेंडूचा मात्र पाठलाग केला जातोय आणि चेंडू मात्र सीमा पार दर्जेदार चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे चालली आहे धावपलकावरती 28 धावा. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह आपल्याला पाहायला भेटला मिड ऑफ आणि मिड ऑनच्या मधून. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, त्या ठिकाणी फेकी देखील ॲक्युरेट पाहायला भेटली आपल्याला. सुरेख फेकी, एका चेंडूवरती 3 गोष्टी आपल्याला पाहायला भेटल्या. चेंडू देखील चांगला पाहायला भेटला, ड्राईव्ह देखील अप्रतिम पाहायला भेटलाय, परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण देखील अप्रतिम झालं. धावसंख्या पुढे चालली आहे 29 धावा. रोहित तो देखील चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या षटका आपण विचार केला तर पहिलं षटक आनंदचं जबरदस्त राहिलं, त्यानंतर दुसरा स्पेल आनंदनं हाताळला, तो स्पेल देखील जबरदस्त राहिला आणि त्या स्पेलच्या जोरावरती या मॅच मध्ये आपण पाहिलं मामलोली संघ बॅकफूटवरती आहे. पंचांचा इशारा, मुकेश गायकर आमच्याकडे वळतायत. या सिटीचं वाईड घोषित केला जातोय. धावसंख्या 30. धावा धावपलकावरती आहेत. रोहित पुन्हा एकदा सज्ज झालाय. ओ व्हॉट अ बॉल, काय जबरदस्त बॉल. अगदी वेगवान वारा देखील मैदानाच्या आतमध्ये आहे आणि गोलंदाजीचा आपण विचार केला तर जणू काही वादळच निर्माण झालेलं आहे श्रीराम स्पोर्ट कोंडिरी संघाच्या वतीनं. इथे जबरदस्त फटका, ओहो काय जबरदस्त झेल त्या ठिकाणी, सुरेख झेल त्या ठिकाणी कॅरी केलाय. दुसरा गडी बाद. नक्कीच प्रेक्षकांना देखील हवी तशी बॅटिंग आजच्या दिवसामध्ये पाहायला भेटली नाहीये, कारण की प्रेक्षक इथे मात्र चौकार आणि षटकार पाहण्यासाठी येत असतात. परंतु अगदी आपण पाहिलं तर सर्व संघाच्या वतीनं अगदी कॅल्क्युलेशन क्रिकेट पाहायला भेटलं. कभी बाजी इधर कभी बाजी उधर अशा प्रकारचं समीकरण आपल्याला पाहायला भेटलं. आणि दरम्यान ह्या मॅचमध्ये देखील आपल्याला लो स्कोरची ही मॅच नक्कीच पाहायला भेटेल, कारण की आपण जर पाहिलं तर हे मैदान अगदी जबरदस्त असं मैदान आहे. कुठल्या प्रकारे फलंदाजांना पोषक असं वातावरण नाही आहे. दोन्ही बाजूला 50-50चं समीकरण आहे. इथे मात्र ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना 4 षटकाची समाप्ती झालेली आहे आणि धावसंख्या धावपलकावरती 2 गडी बाद 30 धावा आहेत.
आतापर्यंत जर आपण पाहिलं तर आता या शेवटच्या षटकामध्ये मामनोली संघाला 20 धावा तरी जमवणं फार गरजेचं असेल, तरीच श्रीराम स्पोर्ट कोंडिरी संघाला टप देऊ शकतात. परंतु कोंडिरी संघाचा आपण जर विचार केला तर अगदी विजयाच्या अश्वमेधावरती स्वार होणारा हा संघ आहे. काही घडेल, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटच्या हाणामारीच्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती खेतन झाला मात्र चेंडू सोपवलाय. मुकेश त्याचं मात्र नक्कीच कौतुक करावं तेवढं कमी आहे. 14 चेंडूमध्ये 19 धावांची ही खेळी त्याची नक्कीच आणि येणाऱ्या काही चेंडूमध्ये जर मुकेशने चांगल्या धावा जमवल्या तर इथे मात्र या खेळीची इतिहासामध्ये नक्कीच नोंद केली जाईल. एक मात्र इथे धाव जोडली जाईल. मुकेश तयारीत आहे, त्याला देखील ठाऊक आहे हाणामारीचं षटक आहे. आता आर्या पार अशा प्रकारचं समीकरण तो नक्कीच दाखवेल. आतापर्यंत 2 चौकार त्याच्या बॅटमधून 19 धावांवरती बॅटिंग करत असताना आपल्या संघासाठी आपल्या गावाच्या सन्मानासाठी एकाकी किल्ला लढवत आहे. खोलवर ठप्प्याचा बॉल, तिथे देखील मुकेशला देखील काही चेंडूची लेंथ मात्र ओळखता येत नाहीये. खोलवर टप्प्याचा टिचून मारा या ठिकाणी केला जातोय आणि खऱ्या अर्थानं हा खेळ जो आहे ना मित्रांनो अगदी मानसिकतेचा खेळ आहे आणि पूर्णपणे मानसिकता मामनोली संघाची ढासळलेली आपल्याला पाहायला भेटत आहे. इथे पाहू शकता आपण काय जबरदस्त बॉल, काय गोलंदाजी केली जाते. अगदी आपण जर पाहिलं ना तर श्रीराम स्पोर्ट कोंडिरी संघाच्या या खेळाडू गोलंदाजाचा आपण विचार केला तर अगदी 3 मीटरचा अंतर आणि 4 मीटरच्या अंतरावरती गोलंदाजी हाताळली जात आहे. आता पूर्णपणे बॉपिंग क्रीजच्या आतमध्ये मुकेश एक आगळा वेगळा टान्स त्यानं घेतलेला आहे. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु लेग साइडला सोडून जाणारा लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू आपल्याला पाहायला भेटला. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. धावसंख्येत भर होते, धावसंख्या 32 या आकड्यावरती आहे. कमबॅक कसं करावं हे नक्की श्रीराम स्पोर्ट कोंडिरी संघाच्या गोलंदाजाकडून शिकावं या क्रिकेटच्या पटलावरती. इथे मात्र बॉटमॅनचा वापर केला आहे. चेंडू चाललाय त्या ठिकाणी, वाईडिश लॉंग ऑफला एक धाव कंप्लीट केली. दुसरी धाव घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव खूप महत्वाची आहे आणि आता तर या धावा मामनोली संघाला सोन्यासारख्या झालेल्या आहेत. सोन्याला कुठेही ठेवा, गटारीमध्ये ठेवली तरी तीच किंमत आणि तिजोरीमध्ये ठेवली तरी तीच किंमत. जबरदस्त या धावा येणाऱ्या काळामध्ये संघर्षमय गाथा लिहून जाईल का हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल, कारण की मामनोली संघाकडे देखील गोलंदाजी आहे. इथे चांगला फटका आपल्याला पाहायला भेटला. बॅक टू दी बॉलर त्या दिशेनं आणि मी स्पीड झाली आहे. पाहता पाहता इथे देखील 2 धावा एक्झिक्यूट झालेल्या आहेत. मैं गिरा ना मेरे उम्मीद के मिनारे गिरी, मुझको गिराने में कुछ लोग बार बार गिरे. मुकेशची ही खेळी जर ही मॅच मात्र या ठिकाणी मामनोली संघाने जिंकली तर खऱ्या अर्थानं या खेळीच्या चर्चा मामनोली गावामध्ये नक्कीच पाहायला भेटतील. परंतु मामनोली संघाच्या सर्व खेळाडूंनी फलंदाजाने आज मात्र मामनोली संघाच्या प्रेक्षकांच्या मनावरती काही अधिराज्य गाजवलेलं नाहीये. इथे चांगला फटका आपल्याला पाहायला भेटलाय. मुख्यच्या वतीनं चेंडू चालल्या लॉंग ऑफच्या दिशेने, एक डाव कंप्लीट आणि चुकीची फेकी तिकडे झाली आणि 2 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला भेटल्या. खऱ्या अर्थानं ह्या अशा धावा असतात ना मित्रांनो, ही मॅच विनिंग धावा असू शकतात, कारण की मुकेशला त्या ठिकाणी ठाऊक आहे की आपल्याकडे देखील गोलंदाजी आहे, क्षमता आहे, आपण देखील मॅच काढू शकतोय. आपण देखील इथे मात्र अंबिवलीमध्ये फिरायला आलेलो नाहीये, आपल्याला जिंकायचं आहे. अंबिलीकर चषकाचा मान सन्मानाचा हा चषक करंडक आपल्याला उचलायचा आहे आणि त्या दरम्यान ही मॅच जिंकून आपल्याला पुढच्या दिशेनं मार्गस्थ व्हायचं आहे. धावसंख्या धावपलकावरती इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि ओहो, तिथे देखील मात्र पाहू शकता आपण किस्मत हमेशा बहादुरों का साथ देते, परंतु इथे मात्र कितपत ही किस्मत साथ देईल हे देखील आपल्याला पाहायला भेटलं. फलंदाज बाद झाला या ठिकाणी. तिसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागलाय आणि या इनिंगची देखील
41 धावांचं लक्ष आहे. लक्षाचा आपण विचार केला तर या धावा देखील डिफेन्स होऊ शकतात, कारण की ज्या अर्थानं आपण मुकेशची बॅटिंग पाहिली त्या अर्थानं नक्कीच रणसंग्राम या क्रीडा नगरीवरती आपल्याला पाहायला भेटेल. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. इथे काही घडू शकतं, काही होऊ शकतं. या धावा चेस केल्या जातील की डिफेन्स केल्या जातील, ऐकूया विश्वास केणे यांच्या आवाजात. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. ऐकत रहा, पाहत रहा अंबिवली चषकाचा हा चित्त थरारक या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल. दरम्यान विद्यमान सामना मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी त्यांच्या अगेन्स्ट मामनोली. प्रथमतः फलंदाजी करत असताना मामनोली संघाने धावसंख्या धावफलकावरती जोडली, ती म्हणजेच 40 आणि 41 धावेंची आता मात्र आवश्यकता असेल जिंकण्यासाठी श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी या संघाला. चला आपण मॅचला सुरुवात करायची. सलामीशी दोन्ही बॅटर्स मधाच्या आतमध्ये दाखल होतील आणि मॅचला देखील सुरुवात होईल. 41 धावांचं लक्ष आणि पुढील मॅचच्या टॉससाठी मठियाई कुंदे संघाचे संघनायक आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचा. 41 धावा बनवायच्या आहेत आणि क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली आयोजित आंबिवलीकर चषक 20-25 चा हा थरार आणि दरम्यान ही मॅच देखील तितकीच मनमोहक आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र उष्णता जरी दाट असली तरी सुद्धा थंडगार वारा मधाच्या आतमध्ये आपल्याला जाणवतो, कारण की बाजूलाच नद्या, भरती, ओहोटी नक्कीचे आपण नेहमीच समीकरण पाहत असतो. नदीपात्रामध्ये पाण्याची उचली पात्रता वाढली की नक्कीच भरती येते आणि भरतीच्या जोरावरती इथे मात्र थंडगार वारा देखील त्या अनुषंगाने मधाच्या आतमध्ये आपल्याला जाणवतोय. आणि सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये सचिन केणे, त्याच्या सोबतीनं नॉन स्ट्राईक एंडला रामचंद्र केणे आणि पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मदनला आपण पाहतोय. पहिला चेंडू मदनचा राईट अमोर द विकेटनं, हो लेफ्ट आर्मने होतोय गोलंदाज आणि चांगला चेंडू या ठिकाणी मात्र मधाच्या आतमध्ये फेकला गेला. लेग बायच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाईल. 41 समीकरण आहे. त्याचा पाठलाग करत असताना मधाच्या आतमध्ये श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी संघाला आपण पाहतोय. लेफ्ट आर्म गोलंदाज, त्या अनुषंगाने त्याची गोलंदाजी पाहण्यायोग्य असेल यात मात्र शंका नाही आहे, कारण की त्याचा नॅचरल कट नेहमीच आपण पाहत असतो. गोलंदाज तयार, मदन ऑन दी मार्क,
हो पुन्हा 27 थरार चेंडू होता ऑफस्टिकच्या बाहेर आणि हा चेंडू येतोय डॉट. मी आधीच म्हटलं होतं लेफ्ट आर्म गोलंदाजाने त्याचे गोलंदाजी तितकीच भरदार असेल. फक्त नक्कीच अशा गोलंदाजांना फक्त चेंडूला गती देण्याचं कार्य करणं असतं, कारण की त्यांचा नॅचरल कट आपण नेहमीच पाहत असतो आणि मदन देखील तेच कार्य मधाच्या आतमध्ये करतोय. ओ फुल टॉस चेंडू होता, स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. पुनश्च बॅट अंबॉल मध्ये संपर्क होत नाहीये. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट मधाच्या आतमध्ये फेकले जातात. ओ इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन आहे. क्षेत्ररक्षक भरता वेगाने बॉलचा पाठलाग करतात, फेकी करतील. तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 2 धाब्यांच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 3. 4 चेंडू आणि 3 धावा आतापर्यंत गोलंदाज मदनने खर्च केल्या. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं पहिलं मांडलेले षटक मधाच्या आतमध्ये सुरू आहे. त्याच्यावरती चांगली गोलंदाजी आतापर्यंत मदनशी राहिल्या. सचिन आणि रामचंद्रला आपण पाहतोय मधाच्या आतमध्ये चांगली कामगिरी दोन्ही बॅटर्सला करावी लागेल. एक फ्लाइंग स्टार्ट, एक स्वप्नमय सुरुवात करून द्यावी लागेल, कारण की जिंकण्याचं समीकरण 41 धावांचं माफक लक्ष्य. हो तेच तर चेंडू आडव्या बाटण्या ऑन साइडला स्लॉक स्वीप केलाय. चेंडू फरार होतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाकेदार चौकार. एवढी चौकार अशा मधीनं धावसंख्या धावफलकावरती 7 रन्स ऑन दी बोर्ड. 7 धाबा धावफलकावरती. मदन शाह या चेंडूवरती हा चौकार आला. हा अंतिम चेंडू षटकातील. हा पुनश्च स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. बॉटम बॉल मध्ये संपर्क जात नाहीये आणि हा अंतिम चेंडू तो डॉट आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 7 धाबा. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 7 धावा आणि त्या अनुषंगाने इथून मात्र चांगला खेळ अपेक्षित असेल. दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून जिंकण्याचं समीकरण 41 धावांचा त्याचा पाठलाग करत असताना मधाच्या आतमध्ये श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी या संघाला आपण पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पारस सज्ज होतोय. पॉवर प्लेचा मॅन्डेटरी हे दुसरं षटक आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये पारस गोलंदाजी ट्रॅकवरती होतोय सज्ज. 5 षटकांची मॅच त्या अनुषंगाने 41 समीकरण मधाच्या आतमध्ये ठेवलं गेलंय. ओ फुल टॉस चेंडू त्याच्यावरती प्रहार. मिस्टामिक स्ट्रोक आहे. डाऊन दिवस क्षेत्ररक्षक. हो ही झेल फार महत्वाची होती, कारण की सचिन खेनेची ही झेल होती. हा जर झेल घेतला असता तर इथून 40 ते 50% सामना लगेच झुकला असता मामनोळी संघाच्या दिशेनं, कारण की हा लगेच तडफदार बॅटर आहे. अनेकदा 50+ धावा त्याच्या बॅट म्हणून आल्यात. अनेक स्पर्धामध्ये त्यांनी गाजवलाय आणि कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण आपण नेहमीच म्हणत असतो. कॅच पकडले की मॅच सोडले हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. मी जसं म्हटलं तसं समीकरण मधाच्या आतमध्ये कॅच सोडली आणि त्याच्यावरती हा प्रहार. बिग हिट षटकार. नवाज हा षटकार येतोय. खऱ्या अर्थानं कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच असं आपण म्हणत असतो, परंतु
कॅच सुटली त्याच्यावरती हा षटकार आणि आता मात्र धावसंख्या धावफलकावरती 15 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचल्या. हो आणखी एक चांगला फटका पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. स्वीपर कव्हरला अंतिम मोमेंटला मयूरने चेंडूला गॅदर केला. फेकी करतील तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती. चांगली फलंदाजी आपल्याला आता मात्र पाहायला मिळते. जर झेल घेतलास तर नक्कीच या षटकाचं वेगळं समीकरण आपल्याला पाहायला मिळालं असतं, परंतु त्या ठिकाणी मात्र झेल सोडला होता गुरुनाथने. अनेकदा आपण पाहत असतो ज्या खेळाडूचा झेल सुटतो त्याने इतिहास रचला. 63 धावसंख्येवरती रोहित शर्मा यांचा नक्कीच झेल सुटला होता. त्यानंतर मात्र 263 धावांची आक्रमक खेळी श्रीलंकेच्या विरोधात त्यांनी केली होती. इथे मात्र नक्कीच बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. हा चेंडू येतोय डॉट. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत पारसने 10 धावा खर्च केलेल्या आहेत. एक षटकार आला त्याच्यावरती नक्कीच सामन्यामध्ये पुनश्च कमबॅक झालं श्रीराम कोंढेरी संघाचं. आणि आता मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पारसच्या माध्यमातून. हो फुल टॉस आहे आणि त्याच्यावरती देखील कडा प्रहार पंचांनी बीमर घोषित केला. हो इथे पुनश्च धाव झाली असते, परंतु नो +1 अशा या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. वेस्ट ऑफ व्हाईटचा 9 मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. मागील मॅचमध्ये देखील या चुका झाल्या होत्या श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी संघाच्या आणि या मॅचमध्ये देखील आता मात्र मामनोळी संघ या चुका करतोय. असं वाटतं की गोलंदाज थोडासा नक्कीच या खेळपट्टीचा अनुमान त्यांना लागत नाहीयेत आणि त्या अनुषंगाने वारंवार भीमर चेंडू मधाच्या आतमध्ये फेकले जात आहेत. हा फ्री हिटचा चेंडू उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. हो त्याच्यावरती विकेट करण्याचा प्रयत्न होता. पुनश्च हा डॉट चेंडू येतो. भीमर चेंडू इथे आलाय डॉट आणि धावसंख्या धावफलकावरती 19 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे स्थगित. 41 लक्ष आतापर्यंत 19 धावा धावफलकावरती जरूर जोडल्यात. अजूनही जिंकण्यासाठी 22 धावा बनवायच्यात. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 19. हो इथे मात्र चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये फेकलाय आणि त्याच्यावरती आल्या अंतिम चेंडूवरती एक सिंगल आणि अशा पद्धतीने 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 20. जिंकण्यासाठी आता मात्र समीकरण उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 21 धावेची आवश्यकता. यस जे या षटकामध्ये नक्कीच 13 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पारसने 13 धावा खर्च केल्या. महत्वाची या ठिकाणी मात्र नक्कीच गोलंदाजी ठरली. आता मात्र मदन पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच्यावरती पुनश्च विश्वास दाखवला गेला. ऑन द मार्क मदन. ओ फुल टॉस चेंडू मदनचा हा लॉफ्ट स्ट्रोक पाहायला मिळतोय. किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू फरार, खणखणीत चौकार. मदनवरती मात्र हा नक्कीच खराब चेंडू होता. त्याच्यावरती हा प्रहार पाहायला मिळाला. रामचंद्रच्या बॅटमधून हा चौकार येतोय. चांगलं समीकरण आता मात्र नक्कीच मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. सुरुवात शांत आणि संत झाली होती, परंतु तदनंतर मात्र कमबॅक केला गेला दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप देखील होताना मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पुनश्च या ठिकाणी मात्र स्टेप आउट केले आहेत. फिल्डर होते त्याच्या आव्हाक्याच्या दूर, परंतु बाकअप चांगला आहे. तत्पूर्वी एक धाव आणि इथे मात्र खराब फेकी आणि त्याच्यावरती लगेचच सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं आणि या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग.
बिटवीन द बोथ प्लेयर्स आणि कमालीचं प्रदर्शन पाहायला मिळालं. 2 धाबा धावफलकावरती 2 धावेच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावरती 26 धावा 26 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जो संघ जिंकेल तो संघ मठी आई कुंदे या संघासमवेत फाईट करेल आणि त्या मॅच मधून जिंकणारा संघ गावदेवी आपटी या संघासमवेत आजच्या दिवसातील अंतिम लढत क्वालिफायची मॅच खेळेल. ओ क्या बात आहे. स्लॉक स्वीप केलाय हॉरिझॉन्टल स्ट्रोक परंतु घोषांकित क्षेत्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. मिळेल ही एक धाव. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. व्हॉलेंटियर्स आपण बॉल जमा करा प्लीज. सत्तावीस धावा धावफलकावरती आणि आता मात्र मदन पुनश्च सज्ज होते गोलंदाजी ट्रॅक वरती. हो हा पटलेला चेंडू होता. शॉर्ट लाईन चेंडू होता. त्याच्यावरती इथे मात्र हा डॉट चेंडू होतोय आणि यस डॉट चेंडू आला. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा असेल का पंच? नाहीये. शेप आउट झाले होते बॅटर्स देखील आणि त्या अनुषंगाने इथे मात्र पंच देखील सूचना देतात. हा डॉट चेंडू होत आहे. 27 धावा. हो मिस्टामिक स्ट्रोक आहे. आता मात्र झेलची संधी असेल. हो आणि अंतिम मुवमेंटला आता मात्र झेल टिपला जातोय. फलंदाज होते बाद सचिन केने. बॅक टू द पवेलियन. ज्या विकेटची अपेक्षा होती तो विकेट्स आता मात्र मधाच्या आतमध्ये मामनुळी संघाचा गेला आणि लगेच मामनुळी संघाने कमबॅक केला. कौंडेरी संघाचा बॅटर सचिनला डगाऊच्या आशाला परतवलं. धावसंख्या धावफलक 27 धाव्यात आणि या षटकातील हा अंतिम चेंडू. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती दाखल होतोय मच्छिंद्र मगर आणि आता मात्र हा अंतिम चेंडू आहे षटकातील. अंतिम चेंडू आता मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार ऑन दी मार्क. मदन धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. ओ 30 चेंडू होता मदनचा. अंतिम चेंडू देखील येतोय डॉट. धावसंख्या धावफलकावरती 3 षटकांच्या अखेरीस 27 धावा आणि आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 14 धावींची आवश्यकता असेल. 12 चेंडू 14 धावींची आवश्यकता. यस डीजे.
12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 14 धावींची आवश्यकता असेल आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र चांगली गोलंदाजी आणि तितकी चांगली क्षेत्ररक्षण करावं लागेल, कारण की माफक असं लक्ष आता मात्र 7.00च्या सरासरीने इथून मात्र धावा बनवाव्या लागतील. महत्वाची विकेट सचिन केणेशी देखील आली आणि आता मात्र चांगला खेळ देखील आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दीपेशला आपण पाहतोय. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक, जिंकण्यासाठी 14 धावींची आवश्यकता. हो, वडवा बाटण्या वन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॉटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. हा चेंडू येतोय डॉट. आता मात्र 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 14 धावा अजूनही बनवायच्यात. दीपेशने सुरुवात दमदार केल्या. चांगली गोलंदाजी तो देखील करतोय. समोर रामचंद्र केणे. ओ पुनशा बॅक टू बॅक दुसरा चेंडू येतोय डॉट. रिस्पेक्ट आहे हे तर खरं रिस्पेक्ट आहे. आपल्या नक्कीच पाय लागलं होतं बाटला आणि लगेचच सन्मान दिला, रिस्पेक्ट दिला बाटला. आणि खऱ्या अर्थानं ही खेळाडूची ओळख आहे. आपलं नक्कीच ज्या बाटने आपल्याला ओळख दिली आहे, क्रिकेटच्या पटलावरती एक नवीन नाव दिले, त्याची रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. प्रशंसा करावी लागेल गोलंदाजाची देखील. ओ बॅक ऑफ द एंड आणि इथे मात्र दांडी गोल. क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी. यू मे साय डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. विकेटची प्राप्ती ऍक्शन रिप्लाय मध्ये नक्कीच पाहावं लागेल कशा पद्धतीचा हा चेंडू होता. अगदी असं वाटलं होतं बॅटर रामचंद्रला की हा वाईट जाईल, परंतु चेंडू पळांतर वळण प्राप्त झालं आणि सरळ यशांचा वेध घेतला. फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाज बाद. रामचंद्र बॅक टू द पवेलियन. आता मात्र नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये कपिल केणेला आपण पाहतोय. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 9-9 मध्ये बनवायच्या 14 धावा. 12-14चं समीकरण होतं, आता मात्र 9-14चं समीकरण आलंय. हो, क्या बात आहे. चांगला तेज सरळ चेंडू होता. ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. चांगली गोलंदाजी करतोय मधाच्या आतमध्ये दीपेश. आतापर्यंत 3 चेंडू अचूक टप्प्यावरती फेकले होते, त्याच्यावरती एक विकेट देखील आली होती. हा चेंडू थोडासा अवे ऑफ दी बॉडी चेंडूला पिच केलं होतं. वाईटच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडले. धावसंख्या धाव फलकावरती 28 धावा. हो, बॅक ऑफ द चेंडूला पिच केलं होतं. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक आले तो हो मिस फील. शेवटच्या मोमेंटला हे खराब प्रदर्शन. हा येतोय नशिबाचा दणदणीत खणखणीत चौकार. क्षेत्ररक्षकाने केले चुकी. पारस होते क्षेत्ररक्षक, त्याच्या माध्यमातून ही चुकी घडली. कॅच देखील ड्रॉप झाला, त्याच्यानंतर षटकार आला होता आणि खऱ्या अर्थानं नक्कीच क्षेत्ररक्षकांच्या चुकीमुळे आता मात्र थोडासा सामना नक्कीच बॅलन्स स्थितीमध्ये पाहायला मिळतो. धावसंख्या धाव फलकावरती 32 धावा आणि जिंकण्यासाठी आता मात्र अवघ्या 9 धावांची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक आहेत 8 मध्ये बनवायच्यात 9. हो, तिसरा चेंडू होता. ऑन ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक डीप मधून येतात आणि तत्पूर्वी या 2 धावा अत्यंत वेगाने पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी मात्र नक्की चांगली सुरुवात, चांगली कामगिरी दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 7 धावेंची आवश्यकता असेल. बॉल टू रन इक्वेशन मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फटकेबाजी चांगली राहिली. दीपेशने गोलंदाजी देखील चांगली केली होती. एक झेल ड्रॉप झाला, त्याच्यानंतर षटकार आला. इथे मात्र
मागील चेंडूवरती चौकार देखील मिसफील्ड झाल्याने नक्की चुका घडल्या, त्या चुकांवरती मात करावी लागेल मामनोळी संघाला देखील. त्याच्या जोरावरती आता मात्र सामना 7 चेंडूमध्ये 7 धावेंची आवश्यकता असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. हो, क्या बात आहे, चांगली गोलंदाजी. गुडलेन स्पॉट मधून चेंडू पळानंतर या ठिकाणी मात्र आणि यस या ठिकाणी मात्र विकेटची प्राप्ती असेल. चला आपण डगआउट मधून कुठला आवाज करू नका, बॅटर्स बाद असेल, या चपलाई असेल आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र विकेटची प्राप्ती. कपिल बाद होतात. नक्कीच पंचांकडे कटाक्ष टाकला होता, अपील केली होती कपिलने, परंतु यष्टांच्या पाठीमागे कीपर काय करतोय त्याच्यावरती त्याचं लक्ष नव्हतं. ऍक्शन रिप्लाय मध्ये देखील आपण पाहू शकता आणि ही चपलाई असेल. कुशल मुवमेंटला इथे सामना टर्न होईल का? आणि आता मात्र उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 मध्ये बनवायच्या 7 धावा. 6 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावेंची आवश्यकता असेल. नवीन बॅटर मध्ये आतमध्ये आनंद केणे दाखल होतोय. 6 मध्ये बनवायच्या 7 आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. मुकेश वरती विश्वास दाखवला. आता मात्र मुकेश गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही फक्त 7 धावा बनवायच्या आहेत. सामना अजूनही कुठलाही नक्कीच मुवमेंटला कुठल्याही संघाच्या दिशेने टर्न होऊ शकतो. सामना बॅलन्स स्थितीमध्ये सुरुवातीचे 2 ते 3 चेंडू सामन्याचं चित्र स्पष्ट होईल. गोलंदाज तयार, मुकेश ऑन दी मार्क. ओ क्या बात आहे, मुकेश 6 चांगला चेंडू होता, त्याच्यावरती धमाकेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू फरार होतोय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाकेदार चौकार. आणि आता मात्र अवघ्या 3 धावेंची आवश्यकता असेल. 5 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावेंची आवश्यकता. हो, आणखी एक फुल टॉस चेंडू आहे. लॉफ्टेड स्ट्रोक त्याच्यावरती देखील पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि याच दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद. साहिल टेकडीकर आपण पाहतोय नवीन फलंदाज मधाच्या आतमध्ये. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी फक्त 2 धावा बनवायच्या. स्ट्राईक मच्छिंद्रने जरूर घेतलंय. स्वतःवरती विश्वास दाखवला नाही. आडव्या पाटण्या ऑन साईडला हा देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा पुनश्चा मनसुबा आखला होता, परंतु माघारी धाडलं गेलं साहिलनं आणि आता मात्र स्कोर इज लेबल. आता मात्र अवघ्या 1 धावेची आवश्यकता. मच्छिंद्रला असं वाटलं होतं की अजून एक विकेट बाद झाला तरी चालेल, परंतु स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय कारण की 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 1 धावेची आवश्यकता. सामना कधीही काही होऊ शकतो, परंतु साहिल टेकडीकर त्याच्यावरती विश्वास असेल. गॉडसन किक्का या नावाने सुपरिचित आहे हा बॅटर. ज्या पद्धतीने नक्कीच आपण पाहिलं गॉडसन किक्काने TDPLच्या सीझन 4 मध्ये आपण पाहिलं तर 2 चेंडूमध्ये 13 धावेची आवश्यकता असताना देखील सामना जिंकून दिला होता मांडा संघाला आणि तत्पासून नक्कीच गॉडसन किक्का या नक्कीच नावाची ओळख ठाणे जिल्ह्यामध्ये झाली. आणि आता मात्र साहिल टेकडीकर त्याचं नाव देखील
गॉडसन किक आणि इथे मात्र चांगला चेंडू होता, परंतु पुणेच्या गली रिजन मध्ये या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झाले चुकी आणि हा सामना होतोय समाप्त. सामना जिंकलाय श्रीराम स्पोर्ट्स कुंढेरी या संघानं. कुंढेरी संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदल्याबद्दल मामनोळी संघाचा. आपण टॉस साठी दोन्ही संघाचे संगणक लगतच या. टॉस साठी लगतच या.